वडिलांच्या मृत्यूनंतर जर भावाने संपूर्ण मालमत्ता जर स्वतःच्या ताब्यात घेतली असेल तर अशा वेळेला बहिणीने काय करावे याबद्दल आज मी कायदेशीर माहिती आपल्याला सांगणार आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ वैशाली कोराटे बोलते आहे आणि आपण माझं लीगल चॅनल हा बघत आहात त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद। जर माहिती आवडत असेल तर नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा। प्रत्येक घरामध्ये या विषयावर वर्षानुवर्ष म्हणजेच मोठ्या प्रमाणावर वाद हा सुरू असतो। का तर घरामध्ये वडिलांचा आईचा जर मृत्यू झाला असेल आणि बहीण भावांमध्ये ते वारण्याच्या आधी म्हणजे त्यांची डेथ होण्याच्या आधी जर चांगले प्रेमाचे संबंध असतील आणि वडील वारल्यानंतर जर इस्टेटीवरनं मालमत्तेवरनं बहीण भावांमध्ये जर वाद होत असेल तर ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि बऱ्याच घरांमध्ये म्हणजे 99% या गोष्टीवरनंच वाद हा होत असतो आणि बहीण भावाचं नातं याच्यामुळेच हे तुटत असतं। तर असं होऊ नये म्हणून मी कायदेशीर माहिती आपल्यासाठी आज सांगत आहे, हा व्हिडिओ बनवत आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। या कारणांमुळे हे तुटलेले नाते पुन्हा जोडले पाहिजे एवढीच प्रामाणिक इच्छा। हे अगदी खरं आहे, ज्यावेळेस घरातील वडिलांचा मृत्यू होतो त्यावेळेस भाऊ आणि सर्व संपत्ती जे काही असेल ते म्हणजेच घर असू देत, जागा असू दे, शेती ही कोणालाही न विचारता आपल्या स्वतःच्या नावावर हा करून घेत असतो। म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे। तर हा वाद वर्षानुवर्ष चालतो आणि योग्य कायदेशीर माहिती नसल्यामुळे मग बहिणींना या गोष्टींचं काहीच नॉलेज नसल्यामुळे त्यांना पुढे काय करावं हे समजत नाही। तर वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेचे मालक नक्की कोण होतो? तर सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट आधी समजून घ्या की वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याची मालमत्ता आपोआप फक्त मुलाच्या नावावर जातेच असं नाही। जर वडिलांनी मृत्यूपत्र किंवा वसियत म्हणजेच हिंदीमध्ये त्याला म्हणतात विल तसंच म्हणतात केलेली नसेल तर लागू असलेल्या वारसा कायद्यानुसार त्यांच्या कायदेशीर वारसांना मालमत्तेवर हक्क निर्माण हा होत असतो। यामध्ये परिस्थितीनुसार पत्नी, मुलगा, मुलगी यांचा समावेश होऊ शकतो। भावाने संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेतली असेल तर अनेक वेळा असे होतं की मोठा भाऊ शेती स्वतः करतो, घर स्वतः वापरतो, तसंच सातबारा इतर नोंदी स्वतःच्या नावावर करण्याचा देखील प्रयत्न करत असतो। बहिणीला सांगितले जाते तुला लग्नात सगळं दिलेलं आहे किंवा मुलीला मालमत्तेत हक्क नसतो। हे बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतं किंवा फोनवर मला बरीच लोक असं सांगतात की मॅडम आता आमचं लग्न झालं आहे की तर आम्हाला हिस्सा मिळणार नाही का, किंवा भाऊ असा म्हणतोय तुला लग्नात आम्ही भरपूर हुंडा दिला आहे किंवा सगळं घेऊन दिलं आहे, आता तुझा काही याच्यामध्ये कायदेशीर अधिकार नाही। तर सर्वांनी आधी हे व्यवस्थित ऐकून घ्या की आई वडिलांच्या इस्टेटीमध्ये वडिलोपार्जित इस्टेट असेल तर बहिणीचा देखील तेवढाच समान अधिकार आहे। जर त्यांची स्वकष्टाची असेल आणि त्यांनी जर बक्षीसपत्र केलं असेल किंवा मृत्यूपत्रामध्ये काही लिहिलं असेल तर त्याचा वेगळा कायदेशीररित्या मालमत्तेचं वाटप होत असतं। म्हणजे त्यांनी जर स्वतःच्या कष्टाने केली असेल तर ते कोणालाही बक्षीसपत्रानुसार देऊ शकतात। पण वारसाने आलेली जर मालमत्ता असेल तर त्यात बहिणीचा समान अधिकार हा असतो। हे समजून कायदेशीरदृष्ट्या प्रत्येक प्रकरणामध्ये असतंच असं नाही, म्हणजे प्रत्येक प्रकरण हे वेगळं असतं। बहिणीने काय केलं पाहिजे त्यासाठी? जर बहिणीला कायदेशीर मालमत्ते असेल आणि तिचा हिस्सा दिला जात नसेल किंवा तिने पूर्ण माहिती नसेल तर सर्वप्रथम तिने मालमत्तेची कागदपत्र आधी नीट मिळवावी, नंतर वारसांची माहिती तपासावी, भावांशी शांततेने चर्चा करून वाटणी करण्याचा प्रयत्न करावा। तरी देखील त्यांनी ऐकले नाही तर मग त्यांना लेखी कायदेशीर नोटीसी द्यावी। समझोता न झाल्यास सक्षम न्यायालयात वाटणी व इतर योग्य दिलासासाठी दावा दाखल करण्याबाबत वकिलांचा सल्ला हा नक्की घ्यावा। आता भावाने काय केलं पाहिजे? तर भावानेही कायदेशीररित्या कायदे हे पाळणे आवश्यक आहे। म्हणजेच काय तर बहिणीचा कायदेशीर हक्क नाकारू नये, सर्व वारसांना माहिती नीट द्यावी, परस्पर संमतीने किंवा सर्वांच्या संमतीने वाटणीपत्र करण्याचा प्रयत्न करावा, कागदपत्रे लपवून ठेवू नयेत, खोटी माहिती देऊ नये, वाद वाढण्याऐवजी समझोता हा करावा। म्हणजे सर्वांचंच त्याच्यामध्ये हे हित आहे। यामुळे वेळ वाचेल, तुमचा पैसा वाचेल आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंब, तुमचं नातेसंबंध हे टिकतील आणि वाचू शकतील।
आता बहिणीने कोणती कागदपत्रे जमा करावी? तर वडिलांचा मृत्यूचा दाखला तिने सर्वात पहिले घ्यावा. मालमत्तेची कागदपत्रे काय आहेत ती गोळा करावी, म्हणजेच आणावी. 7/12 उतारा आणि 8 उतारा किंवा संबंधित महसुली नोंदी, ज्या जमीन असल्यास त्याच्याबद्दल ज्या नोंदी असतात त्या तिने कलेक्ट केल्या पाहिजे. आणि इतर उपलब्ध पुरावे, जे काही आणखी लागतंय त्या सर्व गोष्टी तिने आणल्या पाहिजे. फक्त ताब्यात असल्याने मालकी मिळते का? तर नाही. ताबा असणं म्हणजे मालकी नाही, हे भावाने देखील लक्षात घ्यावं. एखादी व्यक्तीच्या अनेक वर्ष मालमत्तेच्या त्याच्या ताब्यात आहे आणि एवढ्यानेच जर तो मालक होत नाही असं त्यांनी आधी नीट लक्षात घ्यावं. प्रत्येक केसची परिस्थिती ही वेगळी असू शकते. म्हणजेच आत्ताच मी मगाशी म्हटलं की जर गिफ्ट डीड केलं असेल आणि वडिलोपार्जित नसेल तर वेगळी केस ही होऊ शकते. म्हणजे वेगळा त्याचा मॅटर हा, म्हणजे त्या मालमत्तेचं कोणाला वाटप होईल हे वेगळं असू शकतं. ते पाहणे आधी गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी ह्या आधी बघितल्याच पाहिजे. मालकी आणि वारसहक्काचा प्रश्न संबंधित कागदपत्रे, कायदा आणि प्रकरणातील तथ्यांवर हे अवलंबून असतं. कोर्टात जाण्यापूर्वी काय केलं पाहिजे? तर सर्वात आधी तुम्ही दोघांनी बसून, बहीण भाऊ, जे 2 भाऊ असतील, एक असेल किंवा 2 बहिणी, 3 बहिणी, 1 बहीण असेल तर त्यांनी सर्वात आधी चर्चा करावी, मध्यस्थीचा प्रयत्न करावा, लेखी समझोता करा. नंतर न्यायालयीन पर्याय तुम्ही विचारात घ्या. नंतर म्हणजे जर नाहीच तुमचं सेटलमेंट झाली, बोलणं चर्चेतनं काही चांगलं साध्य झालं नाही तर तुम्ही कोर्टाकडून न्यायालयीन प्रक्रियाही करू शकता. प्रत्येक प्रकरणातील तथ्य ही वेगळी असतात. मालमत्ता ही स्वकष्टाची आहे की नाही किंवा वारसाने चालत आलेली आहे का, कोणते कागदपत्र उपलब्ध आहेत, हे सर्व गोष्टी तिने बघितल्या पाहिजे. वडिलोपार्जित मालमत्ता आहे की नाही यावर कायदेशीर परिणाम हा बदलू शकतो. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या प्रकरणानुसार वकिलांचा सल्ला नक्की घ्या. भावाने बहिणीचा कायदेशीर हक्क आदराने मान्य हा केला पाहिजे आणि बहिणीने देखील भावने न वाहता जाता कुठल्याही कायदेशीर मार्गानेच आपला हक्क मागावा. म्हणजेच काय तर भांडणं वगैरे करू नये, बाकीच्या गोष्टी करू नये. जे असेल ते लिगली तिने करावं. योग्य माहिती, योग्य कागदपत्रे आणि योग्य कायदेशीर प्रक्रिया यामुळे अनेक वाद हे टाळत असतात. म्हणजेच काय तर दोघांच्या समझोत्याने जर हा विषय होत असेल तर आधी नक्की तो प्रयत्न करा आणि मगच कोर्टामध्ये न्यायालयीन प्रक्रिया या विषयावर घ्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. धन्यवाद.